उन्हाळा सुरू झाला की मसाला बनवण्याची लगबग सुरू होते आणि त्यामुळे बाजारपेठांमध्ये लवंगी, बेडगी, गंटूर, संकेश्वरी आणि पट्टी मिरची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते। मिरची खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मिरचीचे दर सुद्धा वाढलेले आहेत। हिंगोलीच्या बाजारपेठांमध्ये कलिंगडाची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। इतर जिल्ह्यांमधून 4 ते 5 किलो वजनाचे कलिंगड विक्रीसाठी आणले गेलेत। त्यांची किंमत प्रति किलो 30 ते 40 रुपये इतकी आहे। जिल्ह्यामधील कलिंगडांना 20 रुपये किलो दर मिळतोय। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडाची आवक वाढली आहे, त्यामुळे भावामध्ये घसरण झालेली आहे। सध्या बाजारामध्ये 10 रुपये किलोनं कलिंगडाची विक्री होती आहे आणि त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। दरम्यान मालाला चांगला भाव मिळावा अशी मागणी कलिंगड उत्पादक करतात। धुळे जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। तर पपई पिकाचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी पिकं कापडाने झाकताना पाहायला मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांकडून खबरदारीचा उपाय करताना पाहायला मिळतोय। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारामध्ये हिरव्या वाटाण्याचे दर वधारलेले पाहायला मिळाले। तब्बल 10 रुपयांनी हिरवा वाटाणा महाग झालेला आहे, तर काही दिवसांपूर्वी 30 रुपयांनी मिळणारा वाटाणा आता 40 ते 45 रुपयांनी मिळतोय आणि त्यामुळे ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसतंय। वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामात तब्बल 3600 हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड झाली आणि त्यामुळे वाशिम जिल्हा भारतातील सर्वाधिक क्षेत्रावर चियाची लागवड असलेला जिल्हा ठरलाय। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी ही माहिती दिली आहे। नंदुरबार भागामध्ये कांदा काढणी सुरू झालेली आहे आणि येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारामध्ये येणार आहे, परंतु कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये घसरण सुरू झाली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामधील शेतकरी चिंताग्रस्त आहेत। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला 2365 ते 2550 रुपये इतका दर मिळतोय आणि हा दर मागील 15 दिवसांच्या तुलनेमध्ये तब्बल 400 रुपयांनी घसरलाय। फेब्रुवारी महिन्यात गव्हाला 2900 रुपयांपर्यंत दर मिळालेला होता। राज्यामध्ये आज बाजारामध्ये एकूण 27,293 क्विंटल गहू पिकाची आवक झाली आहे, तर वाशिमच्या कारंजा येथील गव्हाला कमीत कमी 2475 तर सरासरी 2510 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतोय। कमी आवक असलेल्या कल्याण बाजारामध्ये सरासरी 4250 रुपये दर मिळाल्याची माहिती आहे। राज्यामधील बाजार समित्यांमध्ये तुरीची 25,554 क्विंटल आवक झाली आहे आणि त्याला सर्वसाधारण 6,903 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। बाजारामध्ये काळी लोकल, लाल पांढरा या जातींच्या तुरीची आवक झालेली आहे आणि यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीची आवक 5,676 क्विंटल झाली आहे। मराठवाड्यामध्ये 24 तासांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जाते। नांदेडच्या नायगावमधील धुप्पा शिवारामध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वीज मुठीत घेऊन शेतीची कामं करावी लागतात। शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी केल्यात, तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतायत।